फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने तसेच झटपट बनणारे वेज चीज कॉर्न ब्रेड पॉकेटची रेसिपी। त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण रेसिपी नक्की बघा। वेज चीज कॉर्न ब्रेड पॉकेट बनवण्यासाठी इथे मी सँडविचला जो यूज करतात तो ब्रेड घेतलेला आहे। नॉर्मल ब्रेड घेतला तरीही चालेल। आता हे जे ब्रेड आहे त्याचे ज्या कडा आहेत त्या मी इथे कापून घेणार आहे। तर व्यवस्थितपणे ह्या कडा ज्या आहेत ब्रेडच्या कापून घेतल्या। तर स्टफिंगसाठी एका मिक्सिंग बाउलमध्ये इथे मी 1 वाटी उकडलेले मक्याचे दाणे घेतलेले आहेत। 1 चमचा ऑरिगॅनो टाकलं, 1 चमचा गार्लिक पावडर टाकली, 1 चमचा चिली फ्लेक्स आणि 1 वाटी भरून मोझरेला चीज टाकलं। सोबतच अर्धी वाटी इथे मी प्रोसेस चीज टाकलेला आहे। आता चीज इथे तुम्हाला केवढं यूज करायचं आहे तेवढं तुम्ही ते यूज करायचं आहे आणि जो कोणता चीज तुम्हाला आवडत असेल तो चीज इथे वापरायचा आहे। मिक्सिंग बाउलमध्ये 1 चमचा शेजवान चटणी, 1 चमचा मेयोनीज टाकून व्यवस्थितपणे मी ह्या सगळं जिन्नसला एकजीव करून घेतले आणि अशा प्रकारे चीज कॉर्नची स्टफिंग इथे माझी रेडी झाली। ब्रेड चिटकवण्यासाठी 1 चमचा मैदा मी एका वाटीत घेतला आहे। त्याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकलं आणि एक घोळ मी इथे तयार करून घेतला। फायनल स्टेपमध्ये एक ब्रेडचं स्लाइस घेतलं आणि त्याला मी लाटण्याच्या मदतीने व्यवस्थितपणे लाटून घेतलं, फ्लॅटन करून घेतलं। आता ब्रेडच्या कडांवरती जो मी मिश्रण तयार करून घेतले होते, मैद्याचा घोळ जो तयार करून घेतला होता तो व्यवस्थितपणे लावून घेतलेला आहे। तयार केलेली स्टफिंग मी ब्रेडच्या एका बाजूला लावून घेतली आणि जी दुसरी बाजू आहे ती मी ह्या स्टफिंगच्या वरती अशी फोल्ड करून घेतली आणि व्यवस्थितपणे सर्व कडा ज्या आहेत त्यांना प्रेस करून घेतलं। ऑलरेडी मी तिकडे मैदा लावलेला होता, मैद्याची स्लरी लावलेली होती, त्यामुळे ते इझिली स्टिक झालं। आणि अशाच प्रकारे मी इथे आता दुसरी सुद्धा ब्रेडची एक स्लाइस घेतली। स्लाइसला आधी मी रोल करून घेतले होते, मग मी एका बाजूला स्टफिंग लावली आणि ब्रेडच्या कडांवरती मैद्याचा घोळ लावून घेतला आणि पुन्हा मी जी बाजू रिकामी आहे तिला स्टफिंगच्या बाजूला फोल्ड करून घेतलं आणि व्यवस्थितपणे कडा ज्या आहेत त्यांना प्रेस करून घेतलं आणि अशा प्रकारे मी इथे बाकी सर्व जे माझे पॉकेट्स आहेत ते तयार करून घेतलेले आहेत। एका मिक्सिंग बाउलमध्ये आता मी इथे मैद्याची स्लरी तयार करून घेतली। तर अर्धा वाटी मैदा घेतला आणि त्याच्यामध्ये थोडे थोडे करून पाणी टाकून घेतले। ही जी मैद्याचा घोळ आहे किंवा स्लरी म्हणू शकता, ती ना जास्त पातळ हवी आहे ना जास्त घट्ट हवी आहे। व्यवस्थितपणे ही स्लरी तयार करून घ्यायची आहे। आता ही स्लरी माझी इथे पूर्णपणे तयार आहे। बरोबरच मी इथे ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत। तर ब्रेड क्रम्स मी एका प्लेटमध्ये पसरवून घेतले। आता तयार केलेल्या स्लरीमध्ये मी हे ब्रेडचं पॉकेट टाकून घेतलं, त्याला व्यवस्थितपणे असं डीप करून त्याच्यातलं एक्स्ट्रा जी स्लरी आहे, जे एक्स्ट्रा घोळ आहे तो काढून घेतला। त्यानंतर त्याला लगेचच ब्रेड क्रम्समध्ये असं मिक्स करून घेतलं आणि पूर्ण ब्रेड क्रम्सनी या पॉकेटला मी इथे कोट करून घेतलं। इथे मी हा एक चीज कॉर्न ब्रेड पॉकेट तयार केला। तसेच मी बाकी सर्वसुद्धा तयार करून घेतले आणि मी ह्याला ओव्हरनाईट फ्रीजमध्ये ठेवलं होतं। फ्रीजमध्ये ठेवणं ऑप्शनल आहे, तुम्हाला तुरंत बनवायचं असेल तर बनवू शकता। मी हे दुसऱ्या दिवशी फ्राय केले होते। तर एका कढईमध्ये तेल तापवून घेतलं। तेल एकदम कडकडीत तापवायचं आहे। त्याच्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि मग मी एक ह्याच्यामध्ये ब्रेड पॉकेट टाकला, वरून थोडं तेल सोडलं ब्रेड पॉकेटवर। लगेच त्याला चमचा नाही लावायचा आहे, नाहीतर ते तुटू शकतात आणि चीज जे आहे ते पूर्ण तेलामध्ये मेल्ट होईल आणि तेल खराब होईल। आणि जेव्हा एक साईड व्यवस्थितपणे कडक होईल तेव्हाच दुसरी बाजूसुद्धा पलटी करून फ्राय करून घ्यायची। आणि अशा प्रकारे जेव्हा हे जे पॉकेट्स आहेत ते पूर्ण गोल्डन ब्राऊन होतील त्याच्यानंतरच त्याला तेलामधून काढायचं आहे। चीज कॉर्न ब्रेड पॉकेट जे आहेत ते थोडे मीडियम टू हाय फ्लेमवरतीच फ्राय करायचे। तर तुम्हाला आवाजावरून कळेलच की हे पॉकेट्स केवढे कुरकुरीत असे तयार झालेले आहेत। एक चीज कॉर्न ब्रेड पॉकेटला मी इथे कट करून तुम्हाला दाखवते। तर एकदम मस्त असे चीजीवाले ब्रेड पॉकेट्स इथे मी तयार केलेले आहेत आणि एकदम झटपट बनणारी रेसिपी आहे। तर माझी ही रेसिपी घरामध्ये नक्की ट्राय करून बघा आणि जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।